Hello friends, welcome to my channel. आपण अल्जेब्राचा फर्स्ट लेसन दॅट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स स्टार्ट केलेलं आहे. प्रीवियस लेक्चर आधी बघून घ्या. आपला प्रॅक्टिस सेट 1.2 चालू होता. त्यामध्ये आपण ग्राफिकल मेथड शिकतोय. तर ग्राफिकल मेथडमध्ये दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस, राईट? सो एक्स ॲक्सिस मध्ये इकडे पॉझिटिव्ह म्हणजेच 1 2, इथे 0, इकडे निगेटिव्ह. वाय ॲक्सिस वरती पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह नंबर्स. आणि कधी पण आपण काय लिहितो? स्केल कुठल्या दोन्ही ॲक्सिस वरती, ऑन एक्स ॲक्सिस अँड ऑन वाय ॲक्सिस. जर एवढी स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट असेल तर स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. Scale on y-axis 1 centimeter is equal to 1 unit. You can change the scale if you want. आता practice set 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 2 चालू केलं होतं आपण. त्यातलं फर्स्ट ऑलरेडी कंप्लीट झालंय. सो क्वेश्चन नंबर 2 इज द सेकंड वन. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. Now this is our equation 1 and this is our equation number 2. तर दोन इक्वेशन जर आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे असतील तर सगळ्यात आधी आपण फर्स्ट इक्वेशन घेऊ. त्यासाठी आपण टेबल ड्रॉ करतो, राईट? टेबल मध्ये काय काय लिहितो? x, y and coordinates of x and y. सो मी सांगितले की ऍटलीस्ट 3 व्हॅल्यूज तरी आपल्याला घ्यायचे आहेत. सो वी कॅन टेक बाय आवर ओन. एक्स ची व्हॅल्यू आपण मनाने घेऊ शकतो. 1 0 -1 घेऊया. सो फर्स्ट एक्स इज इक्वल टू 1. जेव्हा एक्स 1 घेतोय तर ती एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करायची आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. So what is the equation? Put x is equal to 1 in equation number 1. So what is our equation? X plus y is equal to 5. So we will put the value of x in this equation. X is 1. So here 1 plus y is equal to 5. Y is equal to 5 as it is. This is plus 1. Here it will go and becomes minus 1. So y is equal to, what is the answer? 4. If x is equal to 1 then y is 4. मग आपले कोऑर्डिनेट्स काय झाले? 1, 4. राइट? अंडरस्टूड? नाउ सेकंड, put x is equal to 0 in equation 1. What is equation 1? X plus y is equal to 5. So we will put x is equal to 0. So 0 plus y is equal to 5. 0 plus y? Y. Y is equal to 5. If x is equal to 0 then y is 5. So our coordinates are 0, 5. Now next, number 3. Put x is equal to -1 in equation number 1. So what is our equation? X plus y is equal to 5. But x we have considered as -1. So -1 plus y is equal to 5. Now this is -1. -1 आपल्याला इकडे शिफ्ट करायचं आहे कारण की आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो y is equal to 5. -1 इकडे गेल्यानंतर +1 होतो. सो y is equal to 5 plus 1 6. म्हणजे जेव्हा x -1 असेल तर y काय आला आपला? 6. सो आवर टेबल इज -1, 6. अंडरस्टूड? तुम्ही पॉज करून हे लिहून घेऊ शकता. आता आपण इक्वेशन नंबर 2 साठी असं टेबल क्रिएट करूया. x, y
एक्स कॉमा वाय. नाव सेम आता हे आपण इक्वेशन 1 साठी जसा टेबल क्रिएट केला तसाच आता इक्वेशन नंबर 2 साठी क्रिएट करायचा आहे. सो व्हॉट इज इक्वेशन नंबर 2? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो फर्स्ट व्हॅल्यू काय काय घ्यायचे आपल्या मनाने घेऊ शकतो. सो -1 2 -2. ओके. सो फर्स्ट we have taken x is equal to -1 in इक्वेशन. आता हा टेबल सेकंड इक्वेशन साठी मग आपल्याला सेकंड इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज अवर इक्वेशन नंबर 2? x मायनस वाय इज इक्वल टू 3. x जर -1 असेल, इफ वी टेक x as -1, so how to find y? Now this -1 here it goes +1. Now आता हा -y as it is इथे राहिला 3. हा -1 इकडे गेल्यावरती +1 होतो. मग -y इज इक्वल टू 3 + 1 4. मग आता इथे मायनस आहे, मग मायनस आपल्याला इकडे शिफ्ट करायला लागेल कारण की आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग y इज इक्वल टू काय झालं? -4. म्हणजे जेव्हा x -1 असेल y काय आहे? -4. आवर कोऑर्डिनेट्स आर -1, -4. नाउ सेकंड पुट x इज इक्वल टू 2 घेतले आपण 2 in which equation? In equation number second. So what is our second equation? x minus y is equal to 3. So x ची व्हॅल्यू काय आपण पुट करणार आहे? 2. So 2 minus y is equal to 3 minus y as it is equal to 3 as it is. Now हा 2 आहे, इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर -2. So minus y is equal to 3 minus 2 1. म्हणजेच y is equal to काय आलं? -1. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू काय येते? -1. 2, -1. समजतंय? नेक्स्ट आता आपल्याला थर्ड काय पुट करायची आहे? पुट x is equal to -2 in equation number 2. So what is our equation number second? X minus y is equal to 3. So x is -2 minus y is equal to 3. Minus y is equal to 3. हा -2 इकडे गेल्यावर +2. Minus y is equal to 3 + 2 5. y is equal to -5. म्हणजे जेव्हा x -2 आहे तर y काय आले? -5. So our coordinates are -2, -5. Understood how we have removed the coordinates of both the equations? आता नेक्स्ट स्टेप काय आहे? ती तुम्हाला तुमच्या ग्राफ पेपरवर करायची आहे. मी प्रीवियस लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला पॉइंट्स कसे प्लॉट करायचे ते. Now this is x axis x dash, y axis y dash. तर ह्याच्यामध्ये आपल्या दोन्ही इक्वेशन मध्ये हायेस्ट नंबर कुठपर्यंत आहे? इथे 6 आहे आणि नेगेटिव्ह मध्ये -5 पर्यंत आहे. सो यू हॅव टू टेक द नंबर्स इन रिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. सो 1 2 3 4 5 and 6. Similarly here -1 -2 -3 -4 -5. Similarly on y axis upside it is positive and down negative. So 1 2 3 4 5 and 6 -1 -2 -3 -4 and -5. अशा पद्धतीने आपल्याला युनिट्स घ्यायचे. तर तुम्ही प्रॉपर ग्राफ पेपरवर मधली जी लाईन दिसते त्याच्यावर ही लाईन y ॲक्सिसची ड्रॉ करा आणि तशीच आडवी लाईन जी दिसते x ॲक्सिस ड्रॉ करा. ड्रॉ केल्यानंतर मध्ये 0 असतो, या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, इकडे निगेटिव्ह नंबर्स, वरती पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह. त्याला काय म्हणतो आपण? इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज
निगेटिव्ह नंबर्स येतात. मग आता सिम्पली तुम्हाला प्लॉट करायच्यात. मग आता एक इक्वेशनचं मी प्लॉट करून दाखवते. सो व्हॉट इज अवर इक्वेशन 1? ते कोऑर्डिनेट्स बघायचे. आता फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे आपलं 1,4 आहे. मग पहिलं 1 काय असतो एक्स आणि हे काय असतं वाय. मग आधी पहिलं 1 जे आहे फर्स्ट कोऑर्डिनेट तर एक्स लाईनवर बघायचं. एक्स कुठे आहे इकडे तर पॉझिटिव्ह 1 आहे. सो इथे 1 म्हणजे आणि हा वाय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह असेल तर वरती येणार, निगेटिव्ह असेल तर आपला पॉईंट खाली येणार. पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण वरती लाईन ड्रॉ करूया. आणि काय किती आहे वाय 4. मग वाय म्हणजे आपला जो इंटरसेक्शन पॉईंट आला तो काय झाला 1,4. आता माझ्याकडे ग्राफ पेपरवरच्या सारख्या लाईन्स इथे नाही आहेत तर त्यामुळे मी या मधल्या डॉट डॉटच्या लाईन्स ड्रॉ केल्यात. तुम्हाला ती या लाईन्स ड्रॉ करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट पॉईंट प्लॉट करू शकता. कसा आता सपोज तुम्ही डायरेक्ट असा पॉईंट प्लॉट करायचा आहे. तुम्हाला ग्राफ अशा वेगळ्या डॉट्सच्या लाईन्स ड्रॉ करायची गरज नाही. सो व्हॉट इज सेकंड कोऑर्डिनेट 0,5. आता प्रिव्हियस लेक्चर जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात मी सांगितलंय जेव्हा एक्स 0 असतो तेव्हा इक्वेशन कुठल्या लाईनवर येतं वाय कोऑर्डिनेट आणि वाय 0 असेल तेव्हा आपली लाईन कुठले आपला पॉईंट कुठे येतो एक्स ऍक्सिसवर. मग आता इथे बघा एक्स 0 आहे, एक्स तर 0 आहे आणि मग वाय किती आहे 5. मग एक्स 0 असेल तेव्हा पॉईंट कुठे येतो वाय ऍक्सिसवर. मग +5 आहे. वाय ऍक्सिसवर पॉझिटिव्ह 5 कुठे आहे इथे. म्हणजे हा पॉईंट आपला काय झाला 0,5. समजतंय? आणि नेक्स्ट काय आहे -1,6. आता -1 म्हणजे एक्स ऍक्सिसवर -1 कुठे कुठल्या साईडला इकडे आणि 6 काय आहे पॉझिटिव्ह म्हणून इकडे वरती कुठेतरी पॉईंट येणार आहे बरोबर. आणि हा 6 म्हणजे हा पॉईंट काय झाला आपला -1,6. समजते? मी रफली ड्रॉ करते, तुम्ही प्रॉपर ग्राफ पेपरवर ड्रॉ करा. ओके. आता जेव्हा तुम्ही ग्राफ पेपरवर ड्रॉ कराल या 3 पॉइंट्सची स्ट्रेट लाईन फॉर्म झाली पाहिजे. जर स्ट्रेट लाईन फॉर्म झाली तरच तुमचे पॉइंट्स करेक्ट आहेत. जर स्ट्रेट नाही झाली तर तुमचं इकडे या टेबलमध्ये काहीतरी चुकलेलं आहे असं समजतं आपल्याला. आता इथून ही लाईन अशी स्केलने तुम्ही स्केलने प्रॉपर ड्रॉ करायची. आता ही लाईन फर्स्ट इक्वेशनची आहे. सो फर्स्ट इक्वेशनचं नाव आपण या लाईनला द्यायचंय x + y = 5. ओके. आता सिमिलरली जसं आपण फर्स्ट इक्वेशन साठी प्लॉट केलं तसंच सेकंड इक्वेशन साठी करणार आहे. सेकंड इक्वेशन चे कोऑर्डिनेट्स काय काय आहेत -1, -4. मग आता फर्स्ट -1 म्हणजेच निगेटिव्ह, एक्स ऍक्सिस वर निगेटिव्ह इथे आणि वाय ऍक्सिस वर पण निगेटिव्ह आहे म्हणजे आपला पॉइंट इथे कुठल्या या कोऑर्डिनेट मध्ये येणार आहे बरोबर. सो -1 आणि इथे काय आहे -4 बरोबर. म्हणजे इथे आपला पॉइंट येणार आहे -1, -4 राईट. तुम्ही ही लाईन ड्रॉ करायची नाहीये. नेक्स्ट आपला सेकंड पॉइंट सेकंड कोऑर्डिनेट काय आहे 2, -1. 2 म्हणजेच पॉझिटिव्ह आणि -1 म्हणजे खाली येणारे वरती तर पॉझिटिव्ह आहे खाली निगेटिव्ह आहे. सो 2 आणि हा -1 म्हणजे आपला पॉइंट इथे कुठे येणार आहे. सो 2, -1. नेक्स्ट काय आहे -2, -5. -2 म्हणजे इकडे आणि -5 पण खाली येणार आहे म्हणजे बरोबर इथे आपला पॉइंट येणार आहे कुठेतरी. सो -2, -5. आता हे जे 3 पॉइंट्स आहेत ते पण तुम्हाला त्याची एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली पाहिजे आणि हे इंटरसेक्ट करायचं सेकंड लाईनला. आणि हे कुठल्या सेकंड इक्वेशनची लाईन आहे सो त्याला नाव द्यायचं x - y = 3. आता हे जे 2 इक्वेशन्सच्या लाईन्स आपण फॉर्म केल्या तर त्याचा इंटरसेक्शन पॉइंट जो तुमच्या ग्राफ पेपरवर येईल तो तुम्ही तिथे लिहायचा. ओके. समजलंय? आता
या एक्सरसाइज मधले उरलेले सम्स तुम्ही ट्राय करायचे. एक 6th 1 आहे ते मी घेते, बाकी तुम्ही 3rd 4th 5th हे 3 होमवर्कला घ्यायचे. 6 सम्स मी आता 6 जे सम आहे ते आता मी घेते. ट्राय करा, नाही आलं तर तुम्ही कमेंट करू शकता, मी परत ते घेईन. काय आहे 6th क्वेश्चन आपला. 2x minus 3y is equal to 4. This is our equation 1 and 3y minus x is equal to 4. This is our equation number 2. आता आपल्याला दोन इक्वेशन दिलेत, त्या इक्वेशनचे आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे. तो ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायला सिंपली आपल्याला टेबल फॉर्म करायला लागेल. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे, 2x minus 3y is equal to 4. तर फर्स्ट इक्वेशनसाठी आपण x y x, y टू 2 पुट करून बघायचं फर्स्ट आपण. सो x is equal to 2 जेव्हा आपण घेतोय तेव्हा आपलं फर्स्ट इक्वेशन काय आहे, 2x minus 3y is equal to 4. So 2 into x is equal to 2 minus 3y is equal to 4. So 2 into 2, 4 minus 3y is equal to 4. Minus 3y is equal to काय येणार आहे 4. हा 4 इकडे मायनस, इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर -4 minus 3y is equal to 4 minus 4 0. y is equal to काय येणार 0 upon -3 काय होतोय 0च येणार आहे. सो y 0, x जेव्हा 2 आहे, सो y is 0. सो आवर कोऑर्डिनेट्स आर 2, 0. नेक्स्ट आपण काय घेऊ शकतो -1. सो सेकंड पुट x is equal to -1. So our equation is 2x minus 3y is equal to 4. So 2 into x is -1. So in place of x we will put -1. Minus 3y is equal to 4. So 2 into -1, -2 minus 3y is equal to 4. Minus 3y as it is, 4 as it is. -2 here in the negative. 2 is here in the negative form. Here it will go in positive. So minus 3y is equal to 4 plus 2, 6. So y is equal to 6 upon this -3 is in multiplication form. Here it will go in division form. 3 1s are 3 2s are. So y is equal to negative. Don't forget the sign. Y is equal to -2. जेव्हा x -1 है, y is -2. So our coordinates are -1, -2. Next number 3. What shall we put? 5. Let us put x is equal to 5. So our equation is 2x minus 3y is equal to 4. So 2 into what is 5? What is x? 5 minus 3y is equal to 4. 2 into 5, 10 minus 3y is equal to 4. Minus 3y is equal to 4. आता हा 10 इकडे प्लस मध्ये, इकडे गेल्यावर तो -10 होणार आहे. सो -3y is equal to 4 minus 10 means plus minus minus 10 minus 4 6. मोठ्या नंबरची साइन मायनस म्हणून -6. सो मायनस दोन्ही साईडला असेल तर मायनस मायनस कॅन्सल होतं. सो y इज इक्वल टू काय राहिलं 6. हा 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड. सो 3 1 जा अँड 3 2 जा. सो y इज इक्वल टू 2. इफ x इज 5 then y is 2. So our coordinates are 5, 2. अंडरस्टूड. आता आपण सेकंड इक्वेशन साठी टेबल फॉर्म करूया. What is our second equation? 3y minus x is equal to 4. So x, y, x, y. So let us take the values of x now. So let us
-1 2 and 4 घेऊ शकतो. सो व्हॉट इज फर्स्ट? लेट अस पुट x इज इक्वल टू -1. इफ x इज इक्वल टू -1, आता आपण कुठल्या सेकंड इक्वेशन साठी सॉल्व्ह करतोय. सो आपण हे इक्वेशन घ्यायचं. डोंट टेक दिस इक्वेशन नाव. सो 3y minus x is equal to 4. 3y minus, what is x value? -1 is equal to 4. So 3y minus minus plus 1 is equal to 4. 3y is equal to 4. आता हा प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर -1 होतो. मग 3y is equal to 4 minus 1 3. So y is equal to 3. हा जर इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर divide. So y is equal to 3 ones and 3 ones. So y is equal to 1. If x is equal to -1, y is 1. So our equation is -1 comma 1. Okay. Now equation. Now point second. If we have to put x is equal to 2. So x is equal to 2. Then 3y minus x is equal to 4. This is our equation. So 3y minus x is 2 is equal to 4. 3y is equal to 4. Now this -2, here it goes, it shifts to become +2. So 3y is equal to 4 plus 2 6. Y is equal to 6. आता हा 3 मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड. y is equal to काय येत आहे? 2. Means if x is 2, y is also 2. 2 comma 2. Understood? Now next we will take number 3. X is equal to 4. So what is equation? 3y minus x is equal to 4. 3y minus, what is x? 4 is equal to 4. 3y is equal to 4. आता हा 4 इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर +4. 3y is equal to 4 plus 4 8. हे पॉइंट मध्ये येणार आहे आन्सर. आपण -4 घेऊन बघायचं का? -4 घेऊन बघूया. सो इथे -4, इथे काय येणार मग? मायनस ॲज इट इज -4. आता इथे काय येणार मग? 3y minus minus +4 is equal to 4. मग 3y is equal to 4. आता हा +4 इकडे गेल्यावर -4. आता इथे कॅन्सल होईल, म्हणून आपण काय केलं? आधी 4 घेतला होता, पण 4 नी तर प्रॉपर आपलं आन्सर येत नाहीये. सो आपण काय केलं? -4 घेतला. सो इथे काय येणार आहे? आता 0 येणार आहे, म्हणजे आपल्याला आन्सर इझिली मिळेल. 4 - 4 0. सो y इज इक्वल टू काय आलं? 0. म्हणजे जेव्हा x आपण -4 घेऊ तेव्हा y काय येईल? 0. सो -4, 0. आता आपण आपली नेक्स्ट स्टेप काय आहे? प्लॉट द पॉइंट्स ऑन द ग्राफ. जो आपला ग्राफ आहे, तुमचा जो ग्राफ पेपर आहे, त्या ग्राफ पेपरवर तुम्हाला पॉइंट्स प्लॉट करायचे. सो 0. आता आधी आपण काय बघतो की रेंज काय आहे? इकडे 5 आहे आणि निगेटिव्ह मध्ये -4 पर्यंत आहे. सो यू कॅन टेक सिंपल 1 2 3 4 and 5. Negative -1 -2 -3 -4. Here positive 1 2 3 4 5. -1 -2 -3 -4 and -5. ओके. आता ग्राफ काढल्यावर सर्वात आधी तुम्हाला स्केल द्यायची. स्केल ऑन बोथ ॲक्सिस. आता आपण 1 सेंटीमीटरला 1 युनिट घेतलंय, राईट? सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता आपल्याला काय करायचंय? हे पॉइंट्स प्लॉट करायचे. सो व्हॉट इज आवर फर्स्ट पॉइंट? 2, 0. सो y इक्वल टू 0 आहे. मग मी काय बोलले होते? जेव्हा y 0 असेल तेव्हा पॉइंट कुठे येणार आपला? x ॲक्सिस वर.
इथे आपला पॉईंट येतोय फर्स्ट विच इज 2,0 राईट. नेक्स्ट आपला पॉईंट काय आहे -1, -2. आता -1 कुठे आहे एक्स ऍक्सिसचा -1 इथे आणि -2 वाय ऍक्सिसचा कुठे आहे म्हणजे आपला पॉईंट कुठे येणार आहे हियर समवेअर -1, -2. आणि नेक्स्ट काय आहे 5,2. 5 पॉझिटिव्ह आहे दोन्ही पॉझिटिव्ह म्हणलं इथे 5 आहे आणि आपला 2 कुठे आहे इथे म्हणजे आपला पॉइंट येणार आहे समवेअर हियर. सो 5,2. तुमच्या ग्राफ पेपरवर तुमचे सॉरी परफेक्ट पॉइंट्स येणार आहेत आणि तुमची लाईन पण स्ट्रेट येणार आहे जेव्हा तुम्ही स्केलने ड्रॉ कराल. सो आपली लाईन काय कशी येते आता ओके. आता या लाईनला आपल्याला इक्वेशनचं नाव द्यायला लागेल. सो फर्स्ट इक्वेशनचं नाव काय आहे 2x - 3y = 4 राईट. नेक्स्ट आता सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आपण प्लॉट करूया. व्हॉट इज द फर्स्ट कोऑर्डिनेट -1, -1. -1 where is -1 here and where is +1 here. So our point is here somewhere. So -1, 1. Next 2, where is 2 here and +2 of y axis this side. So our point is here 2, 2. Next -4, 0. Now here y is 0 means our point is on x axis. It is negative. So it is -4. Where is x axis? This. And where is our point? Here. So our point name is -4, 0. आता या 3 पॉइंट्सला आपण एक लाईन जॉईन करूया. आता try to understand. I don't have any scale. You have to draw with your scale. So this line, the name of the equation of this line is 3y - x = 4. म्हणजे आपल्या या दोन्ही लाईन्स इथे इंटरसेक्ट होतात. आता इथे कुठला पॉइंट येऊ शकतो तुम्ही चेक करा. तुमच्या ग्राफ पेपरवर एक्झॅक्ट पॉइंट येईल इंटरसेक्शन पॉइंट. आय थिंक समथिंग 5.2 and 2 येतोय. तुमच्या ग्राफ पेपरवर एक्झॅक्ट पॉइंट येईल इंटरसेक्शन पॉइंट. ओके समजलंय. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि जे होमवर्कला क्वेश्चन्स दिलेत ते तुम्ही ट्राय करा सॉल्व. थँक्यू. बाय.